नमस्कार मित्रांनो 2026 म्हणजेच यंदा गुढीपाडवा गुरुवारी 19 मार्च रोजी साजरा केला जाईल। पंचांगानुसार चैत्र शुक्ल प्रतिपदा तिथीचा प्रारंभ 19 मार्च 2026 रोजी सकाळी 6:52 होईल आणि 20 मार्च रोजी पहाटे 4:52 समाप्त होईल। उदयतिथीनुसार 19 मार्च रोजी सूर्योदयाच्या वेळी ही तिथी असल्याने हाच दिवस गुढीपाडवा म्हणून साजरा केला जाईल। या दिवशी सूर्योदय सकाळी 6:26 होईल। गुढी उभारण्यासाठी सूर्योदयानंतरचा कालावधी म्हणजे सकाळी 7 ते 10:30 या वेळेत उभारणे अत्यंत शुभ मानले जाते। याशिवाय दुपारी 12:04 ते 12:53 या अभिजित मुहूर्ताचा कालावधी पूजेसाठी फार शुभ आहे। ज्योतिषीय दृष्ट्या या दिवशी शुक्ल योग आणि उत्तर भाद्रपद नक्षत्र यांचा दुर्मिळ संयोग होत आहे, ज्यामुळे या दिवशी केलेली पूजा आणि उपासना अधिक फलदायी ठरते असे मानले जाते। या वर्षीपासून पराभव नाम संवत्सर नावाचे हिंदू नववर्ष सुरू होत आहे। गुढीपाडव्याचे महत्त्व अनेक पौराणिक कथा, ऐतिहासिक घटना आणि सांस्कृतिक परंपरांशी जोडलेले आहे। ब्रह्मपुराणानुसार महापर्ल्यानंतर भगवान ब्रह्मदेवांनी याच दिवशी सृष्टीची पुनर्निर्मिती केली आणि वेळेचे चक्र सुरू केले, म्हणून हा दिवस सृष्टीच्या प्रारंभाचा दिवस मानला जातो। याशिवाय भगवान श्रीरामांनी 14 वर्षांचा वनवास संपवून रावणाचा वध केल्यानंतर अयोध्येत परतले तो हाच दिवस होता। त्यांच्या स्वागतासाठी उभारलेला विजयध्वज म्हणजेच गुढी अशी आख्यायिका आहे। ऐतिहासिकदृष्ट्या हा दिवस शालिवाहन शकाची सुरुवात दर्शवतो। असे मानले जाते की शालिवाहन राजाने याच दिवशी शकांवर विजय मिळवून नवीन शकाची स्थापना केली। मराठा साम्राज्यात छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेल्या विजयांच्या स्मरणार्थ ही गुढी उभारली जाते, जी पराक्रम आणि स्वाभिमानाचे प्रतीक आहे। गुढीपाडवा म्हणजे वसंत ऋतूचे आगमन आणि रब्बी पिकांच्या कापणीचा हंगाम सुरू होण्याचा दिवस। हा 3.5 मुहूर्तांपैकी एक असल्याने या दिवसातील प्रत्येक क्षण शुभ मानला जातो आणि कोणतेही शुभ कार्य करण्यासाठी वेळ पाहण्याची आवश्यकता नसते। यामुळे व्यवसाय सुरू करणे, नवीन वाहन किंवा सोने-चांदी खरेदी करणे यासाठी हा दिवस अत्यंत शुभ समजला जातो। भारतीय संस्कृतीत रंगांना फक्त सौंदर्याचेच नव्हे तर आध्यात्मिक, मानसशास्त्रीय आणि वैज्ञानिक महत्त्वही आहे। प्रत्येक रंग विशिष्ट ऊर्जेचे, भावनेचे आणि तत्वाचे प्रतिनिधित्व करतो। गुढीपाडवा हा हिंदू नववर्षाचा पहिला दिवस असल्याने या दिवशी रंगांची निवड अत्यंत काळजीपूर्वक केली जाते। विशेषतः गुढीला बांधल्या जाणाऱ्या वस्त्राचा रंग, पूजेसाठी वापरल्या जाणाऱ्या फुलांचे रंग आणि स्वतः परिधान केलेल्या वस्त्रांचे रंग यांचा सकारात्मक ऊर्जेशी जवळचा संबंध मानला जातो। या संदर्भात काळा रंग हा सर्वात अशुभ मानला जातो, परंतु त्याखेरीजही काही इतर रंग आहेत जे गुढीपाडव्यासारख्या मांगल्य प्रसंगी टाळण्याची परंपरा आहे। ही परंपरा केवळ अंधश्रद्धा नसून ती शतकानुशतकेच्या अनुभवातून, ज्योतिषशास्त्रातून आणि आयुर्वेदातून तयार झालेली एक समग्र जीवनशैली आहे। काळा रंग हा गुढीपाडव्यासाठी सर्वात निषिद्ध मानला जातो। गुढीला काळे वस्त्र बांधणे, स्वतः काळे कपडे घालणे किंवा पूजेत काळ्या रंगाचा वापर करणे टाळले जाते। यामागील कारणे अनेक स्तरांवर आहेत। भारतीय तत्त्वज्ञानानुसार सृष्टीतील प्रत्येक गोष्ट 3 गुणांनी बनलेली आहे: सत्व, रज आणि तम। काळा रंग हा प्रामुख्याने तमोगुणाचे प्रतिनिधित्व करतो। तमोगुण म्हणजे आळस, अज्ञान, नकारात्मकता, भीती आणि मृत्यू। गुढीपाडवा हा नवीन वर्षाचा प्रारंभ असल्याने या दिवशी सत्वगुण, पवित्रता, ज्ञान, शांती आणि रजोगुण, ऊर्जा, कृती, उत्साह यांचे वर्चस्व असणे आवश्यक मानले जाते। त्यामुळे तामसिक गुणांचा प्रतिनिधी असलेला काळा रंग या प्रसंगी अनुचित ठरतो। वास्तुशास्त्र आणि तंत्रशास्त्रानुसार काळा रंग नकारात्मक ऊर्जा आकर्षित करतो। गुढीपाडव्याच्या दिवशी घरात सकारात्मक ऊर्जेचे आगमन व्हावे अशी आपली इच्छा असते। काळा रंग वापरल्यास नकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करू शकते आणि नवीन वर्षाची सुरुवात नकारात्मकतेने होऊ शकते अशी धार्मिक श्रद्धा आहे। गुढी ही ब्रह्मध्वज असून ती सकारात्मकतेचे, विजयाचे प्रतीक आहे।
त्यामुळे तिला नकारात्मकतेचे प्रतीक असलेले वस्त्र बांधणे योग्य ठरत नाही. काळा रंग हा शोक, दुःख आणि मृत्यूशी जोडला जातो. बहुतांश भारतीय समाजांमध्ये मृत्यूनंतरच्या शोककाळात काळे कपडे परिधान केले जातात. गुढीपाडवा हा उत्सवाचा, आनंदाचा आणि नवजीवनाचा दिवस असल्याने या दिवशी शोकाशी संबंधित रंग वापरणे अयोग्य मानले जाते. ज्योतिषशास्त्रानुसार काळा रंग हा शनी ग्रहाचा प्रतिनिधी मानला जातो. शनी हा कर्मफलदाता आहे, पण त्याचा प्रभाव अनेकदा कठीण परीक्षा देणारा असतो. नवीन वर्षाच्या प्रारंभी शनीच्या रंगाचा वापर केल्यास जीवनात अडचणी व कष्ट वाढू शकतात, अशी समजूत आहे. त्याउलट केशरी, अग्नी व सूर्य, पिवळा, बृहस्पती आणि लाल, मंगळ हे रंग शुभ ग्रहांचे प्रतिनिधित्व करतात आणि सकारात्मक ऊर्जा देतात. गुढीपाडव्याला गर्द निळा रंगही वापरणे टाळले जाते, जरी त्याबद्दल काळ्याएवढी कटाक्ष नसला तरी. गर्द निळा रंग काळ्या रंगाच्या जवळचा असल्याने त्यातही काही प्रमाणात तामसिक गुणांचा समावेश मानला जातो. अत्यंत गर्द निळा रंग नकारात्मक ऊर्जेशी जोडला जातो. रंगमानसशास्त्रानुसार गर्द निळा रंग गंभीरता, अंतर्मुखता आणि कधीकधी उदासीनता निर्माण करू शकतो. उत्सवाच्या दिवशी उल्हास आणि चैतन्य निर्माण करणारे रंग वापरणे अधिक योग्य ठरते. गर्द निळ्याऐवजी आकाशी निळा किंवा फिका निळा रंग वापरला जाऊ शकतो, परंतु गुढीसाठी मात्र तोही फारसा पारंपरिक मानला जात नाही. पारंपरिक गुढीपाडव्याच्या संदर्भात गर्द निळा रंग कधीच शुभ रंग म्हणून सूचित केलेला नाही. महाराष्ट्रातील पारंपरिक गुढीचे रंग हे सहसा केशरी, लाल, पिवळे किंवा हिरवेच असतात. तसेच पुढचा रंग आहे पांढरा. पांढरा रंग हा शांती आणि पवित्रतेचे प्रतीक असला तरी गुढीपाडव्यासारख्या मांगल्य प्रसंगी तो टाळला जातो, विशेषतः महिलांसाठी. भारतीय समाजात पांढरा रंग हा पारंपरिकपणे विधवा स्त्रियांशी जोडला गेला आहे. सध्या हा बदलत असला तरी सणासुदीच्या दिवशी पांढरा रंग वापरणे टाळले जाते. गुढीपाडवा हा सौभाग्य आणि सुहासिनी स्त्रियांच्या पूजेचा दिवस असल्याने रंगीत, चटकदार रंगांना प्राधान्य दिले जाते. पांढरा रंग शांतता आणि साधेपणाचे प्रतिनिधित्व करतो, तर गुढीपाडवा हा उत्साह, आनंद आणि चैतन्याचा दिवस आहे. या दिवशी केशरी, लाल, पिवळे यांसारखे चैतन्यदायी रंग अधिक योग्य ठरतात. गुढीला पांढरे वस्त्र बांधणे तर अजिबात केले जात नाही. गुढी ही विजाचे प्रतीक आहे आणि विजासाठी रक्तलाल किंवा अग्निकेशरी रंग अधिक समर्पक मानले जातात. पांढरा रंग शांततेचा आहे, विजाचा नव्हे. करडा रंग हा काळा आणि पांढऱ्याच्या मिश्रणातून तयार होतो. यात काळ्याचे काही गुणधर्म असल्याने तो गुढीपाडव्यासाठी फारसा योग्य मानला जात नाही. करडा रंग हा अनिश्चितता, संभ्रम आणि अस्पष्टतेचे प्रतीक मानला जातो. नवीन वर्षाच्या सुरुवातीला स्पष्टता, दिशा आणि निश्चितता अपेक्षित असते, त्यामुळे करडा रंग टाळणे योग्य ठरते. रंगमानसशास्त्रानुसार करडा रंग उत्साह कमी करतो आणि मनाला जड करतो. उत्सवात सहभागी होण्यासाठी हा योग्य रंग नाही. धार्मिक आणि सांस्कृतिक कारणांखेरीज रंग टाळण्यामागील वैज्ञानिक आणि मानसशास्त्रीय कारणेही तितकीच महत्त्वाची आहेत. रंगांचा आपल्या मानसिकतेवर खोल परिणाम होतो. केशरी रंग उत्साह आणि स्फूर्ती देतो, लाल रंग आत्मविश्वास वाढवतो, पिवळा रंग आनंद देतो, तर काळा रंग मन उदास करतो. गुढीपाडव्याच्या दिवशी सकारात्मक मानसिकतेची आवश्यकता असते, म्हणून सकारात्मक रंग वापरले जातात. काळा रंग प्रकाश शोषून घेतो, तर पांढरा रंग परावर्तित करतो. केशरी, पिवळे रंग सकारात्मक ऊर्जेचे प्रतिनिधित्व करतात आणि आपल्या सभोवतालचे वातावरण प्रसन्न ठेवतात. आयुर्वेदात रंगांचा उपचार पद्धतीशी संबंध जोडला गेला आहे. प्रत्येक रंग हा शरीरातील विशिष्ट दोषाशी, वात, पित्त, कफ संबंधित आहे. केशरी आणि लाल रंग अग्नी तत्वाचे प्रतिनिधित्व करतात, जे पचनशक्ती आणि चयापचय सुधारतात, तर काळा रंग वातदोष वाढवतो, ज्यामुळे अस्वस्थता निर्माण होऊ शकते. गुढीसाठी कोणते रंग टाळावेत हे समजून घेतल्यानंतर शुभ रंग कोणते आणि का हे समजून घेणे आवश्यक आहे. केशरी, भगवा. हा रंग अग्नीचे, ऊर्जेचे आणि त्यागाचे प्रतीक आहे. तो सर्वोच्च आध्यात्मिक ऊर्जेचा प्रतिनिधी मानला जातो.
गुढीसाठी हा सर्वात शुभ रंग आहे. लाल रंग शौर्य, विजय आणि सौभाग्याचे प्रतीक आहे. तो देवीचा रंग मानला जातो आणि सकारात्मक ऊर्जा देतो. पिवळा रंग बुद्धी, समृद्धी आणि स्थैर्याचे प्रतीक आहे. तो बृहस्पती ग्रहाशी संबंधित आहे आणि ज्ञान व संपत्ती देतो. हिरवा रंग निसर्ग, नवजीवन आणि समृद्धीचे प्रतीक आहे. वसंत ऋतूत साजरा होणाऱ्या या सणासाठी हा रंग अतिशय योग्य आहे. गुढीपाडवा किंवा उगादी हा सण भारताच्या विविध राज्यात वेगवेगळ्या नावांनी साजरा केला जातो आणि प्रत्येक राज्याच्या रंग परंपरा वेगळ्या आहेत. महाराष्ट्रात गुढीसाठी केशरी रंगाला सर्वाधिक महत्त्व आहे. हा रंग शिवाजी महाराजांच्या पदार्पणाशीही जोडला गेला आहे. कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा येथे उगादीच्या दिवशी पिवळ्या रंगाला विशेष महत्त्व आहे. येथे दारात पिवळ्या रंगाचा रांगोळी काढली जाते, पिवळी फुले वापरली जातात. बंगालमध्ये याच दिवशी साजरा होणाऱ्या वसंत नवरात्रीमध्ये लाल आणि पांढऱ्या रंगाला विशेष महत्त्व आहे. गुढीला कोणते रंग द्यावेत याबरोबरच स्वतः कोणते रंग परिधान करावेत याविषयीही मार्गदर्शन महत्त्वाचे आहे. महिलांनी गुढीपाडव्याला केशरी, लाल, पिवळा, हिरवा किंवा गुलाबी यांसारखे चटकदार रंग परिधान करावेत. नऊवारी साडी या दिवसाचा विशेष पेहराव आहे. पारंपरिक दागिने घालून कुंकू लावावे. पुरुषांनी केशरी, लाल किंवा पिवळ्या रंगाची पगडी बांधावी. कुर्ता पायजमा या रंगात निवडावा. वरील सर्व कारणांमुळे काळा, गडद निळा, करडा आणि पांढरा रंग या दिवशी टाळावेत. गुढीपाडव्याच्या दिवशी रंगांची निवड ही केवळ फॅशनची बाब नसून ती एक आध्यात्मिक, सांस्कृतिक आणि मानसशास्त्रीय बाब आहे. काळा रंग हा तमोगुणाचा, नकारात्मक ऊर्जेचा आणि शोकाचा प्रतिनिधी असल्याने तो या उत्सवाच्या दिवशी टाळण्यात येतो. गडद निळा, करडा आणि पांढरा हे रंगही त्यांच्या विशिष्ट अर्थांमुळे टाळले जातात. याउलट केशरी, लाल, पिवळा आणि हिरवा हे रंग उत्साह, समृद्धी, विजय आणि नवजीवनाचे प्रतीक असल्याने त्यांना प्राधान्य दिले जाते. गुढीपाडवा 2026 मध्ये जेव्हा आपण आपल्या घरी गुढी उभाराल तेव्हा या रंग संकल्पना लक्षात ठेवा. गुढीला केशरी किंवा लाल रंगाचे वस्त्र बांधा, स्वतःही चैतन्यदायी रंग परिधान करा आणि नवीन वर्षाचे स्वागत सकारात्मकतेने करा. ही रंग परंपरा फक्त बाह्य आचरण नसून ती आपल्या आंतरिक विचारांवरही परिणाम करते, आपल्याला सकारात्मकता, उत्साह आणि नवीन सुरुवातीची प्रेरणा देते. तर मित्रांनो, आजसाठी एवढेच. आम्हाला आशा आहे की आजची माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल. तेव्हा व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. हर हर महादेव.